गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी प्राजक्ता भंगाळे मॅडम, स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण इयत्ता चौथीचा एन्व्हायरमेंटल स्टडीज चॅप्टर नंबर 4 सेफ वॉटर फॉर ड्रिंकिंग हा बघणार आहोत. तर पुढे मी जो व्हिडिओ आपणास पाठवत आहे तो व्हिडिओ आपण काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकायचा आहे. EVSचा 4th लेसन बघणार आहोत. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी सेफ असलेलं वॉटर. बघा, तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. टेक अ ग्लास हाफ फुल ऑफ वॉटर, ॲड अ स्पून ऑफ शुगर अँड स्टर इट विथ अ स्पून. एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकून हलवायचं आहे. काय होईल साखर टाकून हलवल्यावरती? ती साखर पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल. पहा, आपण लिंबू सरबत वगैरे करताना जशी साखर पाण्यात टाकतो आणि मिक्स करतो ती पूर्ण मिक्स होते. दिसते का तुम्हाला पाण्यामध्ये साखर? तर नाही. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. सी व्हॉट चेंज टेक्स प्लेस. रिपीट दिस एक्सपेरिमेंट विथ ईच ऑफ द सबस्टन्स मेन्शन बिलो. परत हा एक्सपेरिमेंट करायचा आहे, रिपीट करायचा आहे. पण तिथे साखरेऐवजी काय काय टाकायचं आहे बघा, खाली लिस्ट दिलेली आहे. कॉमन सॉल्ट, हनी, वॉशिंग सोडा, पावडर ॲल्युम, सँड, व्हीट फ्लोअर, सॉडस्ट, टर्मरिक पावडर अँड सम ऑइल. हे प्रत्येक पदार्थ वेगवेगळे टाकून बघायचे आहेत. टाकून झाला, हलवायचं, बघायचं मिक्स होते का. परत दुसऱ्या ग्लासामध्ये दुसरा पाणी घेऊन दुसरा पदार्थ टाकायचा. हा एक्सपेरिमेंट केला असता काय होईल बघा. व्हॉट डू यू सी? शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, ॲल्युम डिसॲपियर इन द वॉटर. ह्या गोष्टी म्हणजे मीठ, साखर, वॉशिंग सोडा, तुरटी, ह्या गोष्टी पाण्यामध्ये पूर्णपणे डिसॲपियर होतात, म्हणजे दिसेनाशा होतात. दे डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर. त्या पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व होतात, विरघळतात. बट सँड, सॉडस्ट, टर्मरिक पावडर, ऑइल डू नॉट डिसॲपियर इवन ऑन स्टिरिंग. म्हणजे स्टर केल्यावरती सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे वाळू, लाकडाचा भुसा, टर्मरिक पावडर म्हणजे हळदीची पावडर आणि तेल हे मिक्स होत नाही. दे डू नॉट डिझॉल्व. ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत. व्हाय डज दिस टेल अस. आपल्याला सांगितले का असं होतं बघा. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर व्हाईल सम सबस्टन्सेस डू नॉट डिझॉल्व. असं का होतं तुम्ही ऑब्झर्व केले का? काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत. बघूया आपण. द सबस्टन्सेस दॅट डिझॉल्व इन वॉटर spread throughout the water. When salt dissolve in water, the water in the container tastes salty. When sugar dissolve, the water tastes sweet. म्हणजे बघा, जो पदार्थ पाण्यात आपण टाकतो तो पाण्यामध्ये स्प्रेड होतो. बघा, साखर टाकली गोड पाणी होतं, मीठ टाकली पाणी खारट होतं. बघा, सोल्युशन. When a substance dissolves in water, a mixture of that substance and water is formed. This mixture is called solution of that substances. म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तो पदार्थ पाण्यात पूर्णपणे विरघळून जे मिश्रण तयार होतं, मिक्सचर तयार होतं, त्यालाच काय म्हटलं जातं? सोल्युशन. सोल्युशन म्हणतात की पाणी आणि साखर मिक्स केलं, ते मिक्स झाल्यावरती जे तयार होतं त्याला म्हणायचं सोल्युशन ऑफ दॅट सबस्टन्स. त्या पदार्थाचं सोल्युशन. सोल्युशन हा कन्सेप्ट क्लिअर घ्या. पुढे बघा. इफ समवन गेट लूज मोशन वी गिव्ह देम अ सोल्युशन ऑफ सॉल्ट शुगर टू ड्रिंक. म्हणजे आपण एखादा लूज मोशन एखाद्याला होत असेल, डिसेंट्री होत असेल तर आपण त्याला काय देतो? त्या शरीरातलं पाणी कमी होतं, साखर आणि मिठाचं प्रमाण कमी होतं, म्हणून आपण पाण्यामध्ये साखर आणि मीठ छान विरघळवतो आणि त्याला प्यायला देतो. ते सोल्युशन म्हणतात. धिस सोल्युशन इज कॉल्ड ORS, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. त्या पाण्यामध्ये मीठ आणि साखर टाकल्यामुळे जे मिश्रण तयार होतं त्याला म्हणायचं सोल्युशन आणि त्या सोल्युशनला काय म्हणतात? ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. A patient in a hospital is sometimes put on the saline, that is on the solution of salt in water. Sometimes other medicines may also given through salines. म्हणजे बघा,
सलाईन म्हणजे काय असतं, ग्लुकोज, त्याच्यामध्ये साखर आणि पाणी याचंच ते मिश्रण असतं, सोल्युशन असतं. कधी कधी त्या सोल्युशनमध्ये वेगवेगळे मेडिसिन म्हणजे इंजेक्शन पोर केले जातात. त्या सलाईनमध्ये इंजेक्शनचं लिक्विड टाकलं जातं आणि मेडिसिन सुद्धा त्या सलाईनद्वारे दिले जातात. दीज आर एक्झाम्पल ऑफ युजफुल सोल्युशन. हे सगळे युजफुल सोल्युशनचे आपल्याला एक्झाम्पल आहे. पुढे बघा, sea water is salt to taste because it is nothing but a solution of salt that occur naturally. We cannot use sea water for drinking. बघा, समुद्राचं पाणी हे खारट असतं का, तर ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं, ते आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ डिफरंट वेल्स may have different taste. Why it that so? Some substances from the ground dissolve in water. They give the taste to well water. म्हणजे प्रत्येक विहिरीचं पाणी हे वेगळं असतं का असतं, तर विहिरीच्या पाण्याचे जे झरे असतात ते जमिनीच्या खालून येतात. त्या जमिनीच्या खालून येणाऱ्या पाण्यामध्ये सबस्टन्स, काही वेगवेगळे सबस्टन्स डिझॉल्व असतात, वेगवेगळे क्षार त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेले असतात. त्यामुळे प्रत्येक ह्याची टेस्ट ही वेगळी असते. When we remove the lid of soda water bottle, bubbles fizz out of it to make soda water. A gas collected carbon dioxide is dissolved in water under pressure. बघा, आपण कोल्ड ड्रिंक्स पितो आणि ते जरासं हलवून आपण उघडायला गेलो तर असा आवाज येतो बघा, तो किंवा असं एकदम ते वरती येतं. ते का वरती येतं, कारण जेव्हा कोल्ड ड्रिंक्स तयार केले जातात तेव्हा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा सोल्युबल म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकला जातो अंडर अ प्रेशर, आणि जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा प्रेशर रिड्यूस होतो आणि गॅस बबल आउट होतात. पुढे बघा, तुम्हाला एक एक्सपेरिमेंट आहे. लार्ज कंटेनर घ्यायचं आहे आणि कलेक्ट फॉलोइंग आर्टिकल्स. काही वस्तू घ्यायच्या आहेत. कोणत्या कोणत्या बघा, फ्रॉम युअर कंपास बॉक्समधून एक प्लॅस्टिक रूलर, अन इरेझर, अ पेन्सिल, अ शार्पनर, अ रबर बँड, द कंपास घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. आणि फ्रॉम हाऊसमधून काय घ्यायचं आहे, स्टील पून, प्लॅस्टिक स्पून, सम ग्राउंडनट शेल्स अँड आयर्न नेल्स अँड स्क्रू अ कॉइन. म्हणजे 2 प्रकारचे चमचे, प्लॅस्टिक आणि स्टीलचे. नंतर ग्राउंडनट शेल म्हणजे आपण हे खातो भुईमुगाची शेंग, त्याचं वरचं कव्हर, लोखंडाचं स्क्रू घ्यायचं आहे आणि कॉइन घ्यायचा आहे. आणि फॉर आउटडोर स्टोन, लिटिल ट्विंग्स, लिव्स अँड सॉईल. सगळ्या वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. या बघा, इथे पाण्यात टाकलेले आहेत. काय होणार आहे, द इरेझर, शार्पनर, स्टील स्पून, नेल, स्क्रू, स्टोन, कॉइन अँड द कंपास अँड द सॉईल सिंक इन द वॉटर व्हाईल द अदर थिंग्स फ्लोट. म्हणजे या जड वस्तू आहेत त्या जड वस्तू पाण्याच्या तळाशी जातात आणि ज्या हलक्या वस्तू आहेत त्या काय करतात, पाण्यावरती फ्लोट करतात. व्हाय डज दिस टेल अस समथिंग फ्लोट ऑन वॉटर व्हाईल समथिंग सिंक इन इट. द थिंग्स दॅट फ्लोट आर लायटर दॅन वॉटर. असं का होतं, तर ज्या वस्तू पाण्यावरती तरंगतायत त्या पाण्यापेक्षा हलक्या आहेत. बघा, रूलर आणि भुईमुगाच्या शेल जी आहे बाहेरचं आवरण ते, आणि पेन्सिल, ह्या सगळ्या कशा आहेत वस्तू, तर ह्या लायटर दॅन वॉटर आहेत, वॉटरपेक्षा हलक्या आहेत. द थिंग्स दॅट सिंक आर दॅट हेवियर दॅन वॉटर. ज्या खाली तळाला आहेत त्या खूप हेवी आहेत, कशापेक्षा, पाण्यापेक्षा, म्हणून त्या खाली बुडाल्या आहेत. पुढे बघा, टेक सम मडी वॉटर इन अ बिग बीकर. Take some muddy water in a big beaker. If you do not find muddy water, then make some by adding some soil, piece of dry twigs and straw, leaves, etc. म्हणजे गढूळ पाणी घ्यायचं आणि गढूळ पाणी जर तुम्हाला नाही मिळालं तर एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये थोडी माती, पालापाचोळा किंवा पानांचे तुकडे असं टाकून ते ठेवायचं आहे. नाव अलाव द बीकर टू स्टँड स्टील 4 or 5 hours. 4-5 तासासाठी ते बीकर तसंच ठेवायचं आहे. काय दिसेल तुम्हाला बघा, particles of soil sinks in the water and form a layer of sediment at the bottom, but twigs and other rubbish float on the water. It takes long time for sediment to form. बघा, सेडिमेंट
खाली बघा ती वाळू जी आहे ती खाली त्याचा गाळ साचून राहिलेला आहे आणि जे पाण्यापेक्षा हलकं आहे पालापाचोळा लीव्स ते वरती तरंगत आहेत. What does this tell us? Particle of soil are heavier than water. जे मातीचे कण आहेत ते पाण्यापेक्षा जड आहेत, बट बिकॉज ऑफ दे आर व्हेरी स्मॉल, पण ते बारीक आहेत त्याच्यामुळे पण जड आहेत, त्याच्यामुळे ते खाली बसण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतोय. आणि लीव्स ट्विंग्स एक्सेट्रा हे हलके आहेत म्हणून ते पाण्याच्या वरती तरंगत राहतात. नाऊ द वॉटर अपियर मच क्लीन अँड ट्रान्सफरंट दॅन इट वॉज. आता पाणी जरासं थोडंसं स्वच्छ दिसायला लागलेलं आहे सेटल झाल्यावरती. द प्रोसेस ऑफ अलाउविंग हेवियर पार्टिकल्स टू सेटल टू द बॉटम ऑफ द स्टील वॉटर इज कॉल्ड सेटलिंग. ह्या प्रोसेसला म्हणजे त्यातली जी घाण आहे ती खाली बसून दिली आपण 4-5 तास, ह्या प्रोसेसला सेटलिंग असं म्हणायचं आहे. सेटल झाली ती माती तळाशी बिकरच्या. आता काय करायचं आहे बघा. विदाउट डिस्टर्बिंग द सेडिमेंट पोअर द वॉटर अबाऊ इन द 2 स्मॉलर बिकर. खालचा मातीचा गाळ न हलवता जे वरचं पाणी आहे ते 2 बिकरमध्ये 2 भांड्यामध्ये घेतलेलं आहे. एकाला आपण बिकर 1 म्हणणार, एकाला बिकर 2 म्हणणार. सेडिमेंट न हलवता पाणी घेतलेलं आहे आपण. आता काय करायचं बघा. टेक अ पीस ऑफ ॲल्युम अँड स्टर इट वन्स इन द वॉटर इन द फर्स्ट बिकर. एका बिकरमधलं पाणी हे हलवायचं आहे. आपण 2 बिकरमध्ये करून घेतलेलं आहे ते पाणी. मोठ्या बिकरमधलं 2 छोट्या बिकरमध्ये घेतलेलं आहे आणि एका ह्यांनी हलवायचं आहे. तुरटी ॲल्युम म्हणजे तुरटी घ्यायची आहे आणि एका बिकरमध्ये हलवायची आहे. लीव द फर्स्ट बिकर अनडिस्टर्ब फॉर 2 or 3 hours. आपण त्याच्यामध्ये तुरटी फिरवून त्याला तसंच्या तसं ठेवून द्यायचं आहे. व्हॉट डू यू सी? The particles float in the water, slowly settle to the bottom and the water in the upper part become transparent. जे पार्टिकल्स फिरत होते ते काय होतील, पाण्याच्या तळाशी बसतील आणि पाणी जरा ट्रान्सपरंट दिसायला लागेल. द ट्विंग्स अँड स्ट्रॉ स्टील कीप फ्लोटिंग ऑन द वॉटर. जे हलके आहेत ते अजूनही तरंगत राहतील, फक्त खाली कोणते बसणार, जे हेवियर आहेत. व्हॉट डज धिस टेल अस? काय ह्याच्यातून आपल्याला सांगता येतं बघा. स्टिरिंग ॲल्युम इन वॉटर हेल्प्स द सॉइल पार्टिकल्स इन मडी वॉटर टू सेटल डाऊन. म्हणजे तुरटीमुळे पाण्यातली जी घाण आहे, सॉइल आहे, ती खाली बसण्यास मदत होते. घरामध्ये पण सुद्धा बघा गढूळ पाणी असेल आणि तुरटी फिरवलीत तर तुरटीमुळे पाण्यातील गाळ हा त्या पाण्याच्या तळाशी बसतो आणि पाणी बरंचसं स्वच्छ होतं. आता दुसऱ्या बिकरचं काय केलंय बघा. टेक अनदर बिकर, प्लेस अ टी स्टेनर ओव्हर इट, फोल्ड अ पीस ऑफ फाईन कॉटन cloth into 4 layers, make it moist and spread it over the strainer. Now pour the water in a beaker in a thin stream on the fold of the cloth. म्हणजे काय करायचं आहे, एक गाळणी घ्यायची आहे. गाळण्यावरती आपण पहा एका बिकरवर आपण गाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती चौघडी करून कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बिकरमधलं पाणी त्याच्यात ओतायचं आहे. काय दिसेल आपल्याला, तर गाळणीमध्ये जो कचरा आहे तो अडकेल आणि खाली पाणी जे असेल ते ट्रान्सपरंट पाणी येईल, दिसेल बघा आपल्याला. व्हॉट डज धिस टेल अस? इफ वी स्टेन मडी वॉटर इट हेल्प्स टू मेक इट क्लीन. धिस प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. आधी आपण सेटलिंग बघितलं होतं, आता आपण बघतोय फिल्ट्रेशन. ह्या पद्धतीला म्हणायचं फिल्ट्रेशन. याच्यामध्ये पाणी क्लीन होतं आणि घाणवरती अडकली जाते. बघा आता आफ्टर डुईंग दिस एक्सपेरिमेंट थ्रो द वॉटर इन टू सॉईल. म्हणजे हे पाणी एक्सपेरिमेंट झाला की पाणी आपण जमिनीवरती झाडांना घालायचं आहे. बघा पोर्टेबल वॉटर, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, वॉटर दॅट डज नॉट एंडेंजर अवर हेल्थ इन एनी वे. व्हेन वी ड्रिंक इट इज कॉल्ड अ सेफ ड्रिंकिंग वॉटर ऑर पोर्टेबल वॉटर. म्हणजे असे पाणी जे पिण्यामुळे आपल्या प्रकृतीला कोणताही धोका होणार नाही अशा पाण्याला म्हणायचं पोर्टेबल वॉटर. वी हॅव सीन सम मेथड्स ऑफ मेकिंग मडी वॉटर क्लीन अँड ट्रान्सपरंट. हाऊएव्हर सच वॉटर मे स्टील नॉट बी पोर्टेबल. म्हणजे आपण फिल्ट्रेशन बघितलं, सेटलिंग बघितलं, पण या प्रोसेसमध्ये जे पाणी ट्रान्सपरंट दिसतं ते पिण्याच्या योग्य कधीही नसतं. ते फक्त स्वच्छ पाणी आहे पण पिण्यासाठी योग्य नाही. स्वच्छ दिसतंय पण पिण्यासाठी योग्य नसतं. इन द रेनी सीझन द वॉटर ऑफ रिव्हर अँड स्ट्रीम बिकम मडी. व्हाय डू वी नॉट ड्रिंक दॅट वॉटर? आपण असं पाणी का पित नाही, कारण ते अस्वच्छ पाणी असतं.
पुढे बघा, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, पोर्टेबल वॉटर. ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी सेफ फॉर अवर हेल्थ. प्युअर वॉटर हॅज नो टेस्ट, स्मेल और कलर. इफ वॉटर हॅज अ कलर, स्मेल, वन मस्ट अवॉइड ड्रिंकिंग इट. इट कॅन मेक अस इल. म्हणजे पाण्याला कोणती टेस्ट नसते, चव नसते, आणि जर पाण्याला टेस्ट आणि चव किंवा कलर असेल तर ते पाणी कधीही पिण्यायोग्य नाही, ते आपल्या शरीराला घातक असतं. व्हेन वी गेट मडी वॉटर ड्युरिंग रेनी सीझन वी अलाउ टू सेटलिंग बिफोर युझिंग. इफ नेसेसरी वी यूज ॲल्यूम और फिल्टर द वॉटर. इफ मडीनेस डिसअपियर अँड वॉटर लुक क्लीन अँड ट्रान्सपरंट, कॅन वी से दॅट नाऊ इट्स सेफ फॉर ड्रिंकिंग. म्हणजे पाणी बघा, पावसाळ्यामध्ये जे मडी वॉटर असतं ते आपण मस्त सेटल केलं, त्याला तुरटी फिरवली, ट्रान्सपरंट केलं, फिल्टर केलं, मग ते पिण्यायोग्य आहे का? तर नाही, ते पाणी पिण्यायोग्य नाही. बघा, थोडे तुम्हाला टर्म दिलेत. मायक्रो, व्हेरी व्हेरी स्मॉल. ऑर्गॅनिझम, अ लिव्हिंग थिंग्स. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स कॅनॉट बी सीन बाय नेकेड आईज और इवन विथ मॅग्निफाईंग ग्लास. म्हणजे असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे डोळ्यांना दिसत नाहीत, ते फक्त मायक्रोस्कोप खाली दिसतात. अँड इन्स्ट्रुमेंट फॉर लुकिंग व्हेरी व्हेरी स्मॉल थिंग्स विच वी कॅनॉट सीन विथ अवर आईज और इवन थ्रू द मॅग्निफाईंग ग्लास. म्हणजे आपल्या डोळ्यांना किंवा मॅग्निफाईंग ग्लासला जे दिसत नाही ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतं. तुमच्या प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोप हा असतो. इफ वी टेक अ बिट ऑफ योगर्ट और ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड प्लेस द स्लाइड अंडर द मायक्रोस्कोप वी सी व्हेरी टायनी लिव्हिंग थिंग्स इन इट. म्हणजे बघा, मायक्रोस्कोप खाली जर तुम्ही बटर मिल्क म्हणजे दही किंवा ताक असा थेंब घेऊन स्लाइडवर ठेवलात तर त्याच्यामध्ये आपल्या मायक्रोस्कोप खाली आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात. दे आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम कन्वर्ट मिल्क इनटू योगर्ट. दे आर युजफुल फॉर अस. म्हणजे सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्याला हार्मफुल नसतात, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून जे आपण बघतोय स्लाइडवरती दही घेतल्यावरती, त्याच मायक्रो ऑर्गॅनिझम पासून दुधाचं दही होतं. ते मायक्रो ऑर्गॅनिझम दुधापासून दही बनवून आणतात. बघा, आपण दुधापासून दही बनवताना काय करतो? थोडंसं दही दुधामध्ये घालतो, मग त्या दह्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम रात्रीमध्ये त्या दुधाचं दही करतात. हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पण सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम युजफुल नसतात. बट ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम आर नॉट युजफुल. सम मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज डिसीजेस व्हेन दे एंटर द बॉडी. दे आर सेड टू बी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. जे उपयुक्त नसतात, जे आपल्या बॉडीला त्रासदायक असतात, त्यांना म्हणायचं हार्मफुल ऑर्गॅनिझम. देअर आर न्यूमरस काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अराउंड अस. दे आर इन द सॉईल, इन वॉटर, इन एअर, इन रॉक अँड इज एव्हरीवेअर. सगळीकडे असतात, पाण्यात, हवेत, खडकावरती मायक्रो ऑर्गॅनिझम. इवन इफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आर प्रेझेंट इन वॉटर वी कॅनॉट बी एबल टू सी देम. पाण्यात जरी असे असतील हार्मफुल तरी आपण त्याला पाहू शकत नाही. नाऊ दो द वॉटर विथ सच मायक्रो ऑर्गॅनिझम लुक ट्रान्सपरंट दिसतं, पण पिण्यासाठी सेफ नसतं आपल्याला हे वॉटर. You may know that during the rainy season we often heard an outbreak of diarrhea, gastritis. At such time we need to boil the water that has been cleaned by settling and filtration. Only then does it become safe for drinking. म्हणजे बघा, आपण पावसाळा सुरू झाला की डायरिया, गॅस्ट्रायसिस अशा साथी येतात, आजार पसरतात. कशामुळे? ह्या आजार हे पाण्यामधील मायक्रो ऑर्गॅनिझम जे हार्मफुल असतात त्याच्यामुळे होतात. अशा वेळी आपण काय करायचं की पाणी उकळून घ्यायचं, क्लीन. ओनली देन डज इट बिकम सेफ फॉर ड्रिंकिंग. म्हणजे हे पाणी जेव्हा उकळू तेव्हाच ते पिण्यासाठी सेफ होईल. बॉइलिंग द वॉटर किल्स द मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट्स अँड प्रिझर्व डिसीजेस. म्हणजे पाणी उकळवणे ही मायक्रो ऑर्गॅनिझम मारण्यासाठी सगळ्यात योग्य पद्धत आहे आणि डिसीजेस न होण्यासाठी बॉइलिंग वॉटर आपण प्यायचं आहे. इथे आपला हा लेसन झालेला आहे. बघा, व्हिडिओ आवडत असतील तर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तसेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या 4th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल.